मी आत्ता आहे अहमदनगर जिल्ह्यातील फोपसंडी या गावामध्ये। माझ्या मागे पाहू शकता तुम्ही सगळे धबधबे आणि डोंगर आहेत। हे उंच उंच डोंगर आहेत, परंतु धबधब्यांनी पूर्ण भरलेले आहेत। त्याचबरोबर आता धुकं आहे, भरपूर धुकं आहे। या धुक्यामध्ये हे डोंगर अक्षरशः झाकून गेलेले आहेत, लपेटलेले आहेत। आणि माझ्या मागे बघू शकता एक मोठा धबधबा आहे। हे गाव असं आहे की या गावाच्या चारही बाजूला डोंगर आहेत आणि चारही बाजूला डोंगर असल्याने मधोमध हे गाव बसलेलं आहे, वसलेलं आहे। पूर्वी असं म्हटलं जातं की पोप नावाचा एक इंग्रज अधिकारी या ठिकाणी आला आणि या ठिकाणी तो रमला। त्यानंतर तो प्रत्येक संडेला या ठिकाणी यायचा, म्हणून पोप संडेला या ठिकाणी येतो, म्हणून ते पोप संडे आणि त्याचा थोडंसं पुढे जाऊन ते नाव बदललं फोपसंडी। तर हे नगर जिल्ह्यातील अतिशय सुंदर असं एक गाव आहे फोपसंडी। या गावाला आपण नक्कीच एकदा येणं अत्यंत गरजेचं आहे। माझ्या मागे पाहू शकता तुम्ही खूप नयनरम्य असं वातावरण आहे। पावसाळ्यातही तुम्ही येऊ शकता, हिवाळ्यात देखील या ठिकाणी येऊ शकता, कारण की इथलं वातावरण अतिशय वेगळं आहे। सह्याद्री पर्वताने हा व्यापलेला परिसर आहे। धुक्यामध्ये आता पहा, मी सुद्धा धुक्यामध्ये अगदी लपेटला जातोय, एवढं धुकं या ठिकाणी आहे। तुम्ही सुद्धा नक्की या परिसरामध्ये यायला विसरू नका। हे धुकं आपण पाहतोय, अत्यंत सुंदर असं धुकं, आणि हा समोर कोसळणारा धबधबा आणि या धबधब्याच्या पुढून जाणारं हे धुकं। आता माझ्या मागे तुम्ही पाहिला होता हा तो डोंगर, आता काही क्षणांमध्येच हा डोंगर पूर्ण झाकला गेलाय।